परमहंस योगानंद योगी कथामृत चॅप्टर 4. माझी हिमालयाची भरारी अडविली. कुठेही कारण शोधून वर्गाबाहेर पड. एक टांगा भाड्याने घेऊन माझ्या घरून दिसणार नाही अशा गल्लीत थांब. ही माझी अमर मित्र ह्या शाळेतल्या मित्राला सूचना. त्यानेही माझ्याबरोबर हिमालयात जाण्याचे ठरविले होते. त्यानंतरच्या दिवशी हिमालयासाठी निघणे आम्ही ठरविले होते. आनंददादाची कटाक्षाची नजर चुकवण्यासाठी खूप काळजी घेणे जरूर होते. माझ्या मनातील नकळत निघून जाण्याचे बेत जाणून ते विस्फिकटासारखे त्यांचा बेत होता. माझ्यासाठी दिलेले कडे माझ्यावर आध्यात्मिक परिणामाचा अंमल आतून करीतच होते. माझ्या दृष्टांतात परत परत मला दिसणारा माझ्या सद्गुरूचा चेहरा प्रत्यक्ष बघण्याची आस मी धरून होतो. आता आम्ही कलकत्त्याला राहत होतो. माझ्या वडिलांची बदली तेथे कायमचीच झाली होती. आमच्या 4 गुरपार रोडच्या निवासस्थानी आनंददादाची पत्नी ही भारतीय पद्धतीप्रमाणे नांदायला आली होती. माळ्यावरच्या एका छोट्याशा खोलीत मी नित्यनेमाने ध्यानस्थ असे आणि त्यामुळे माझे मन दैवी शोध घेण्यास तयार होते. ती स्मरणीय सकाळ आलीच, अपशकुनी पाऊस घेऊन. अमरच्या टांग्याच्या चाकाचा आवाज येण्याच्या घाईघाईने मी माझ्या वस्तूचे एकत्र गाठोडे केले. एक कांबळे, एक चपलाचा जोड, लाहिरी महाशयांचा फोटो, एक जपमाळ नि 2 लुंग्या. 3ऱ्या मजल्यावरच्या खिडकीमधून ते गाठोडे मी खिडकीबाहेर टाकले. मी पळतच जिना उतरून जात होतो. दारात मासळी विकत घेत असलेल्या माझ्या बाबांना ओलांडून पुढे गेलो. एवढी कसली रे घाई? त्यांची नजर साशंकपणे माझ्यावर फिरली. उतारादाखल मी जराशे स्मित केले व टांगे असलेल्या गल्लीकडे चालत गेलो. तिथे मी माझे गाठोडे उचलले व जपून टांग्यात बसलो. आम्ही चांदणी चौकात बाजारपेठेत गेलो. तिथून पश्चिमात्य पेहरावा विकत घेण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही आमचे खाऊचे पैसे जमीत होतो. दादा डिटेक्टिव्हगिरी करणारच, त्यांच्यावर मात करण्याचा तोडगा म्हणजे पाश्चिमात्य पेहराव. स्टेशनच्या रस्त्यात माझ्या चुलत भावासाठी जतीनदारासाठी आम्ही थांबलो. हिमालयात सद्गुरूच्या शोधात जाण्यास मिळालेला नवीन उमेदवार. आम्ही आणलेला नवीन सूट त्याने अंगावर चढविला. लपवालपवी उत्तम साधली जावी अशी इच्छा एका उत्तुंग आनंदाने आमच्या मनात ठाव घेतला. आपल्याला कॅनव्हासचे बूट हवेत. मी माझ्या सहचारी मित्रांना पादत्राणाच्या दुकानात नेले. जनावरांना मारून त्यांच्या चामड्यापासून बनविलेले अपवित्र जोडे ह्या पवित्र यात्रेत आपण वापरू नयेत हा माझा आग्रह. मी रस्त्यावर थांबलो. माझ्या भगवद्गीतेला कातडी वेष्टन होते, ते काढले. तितकेच नव्हे तर विलायतीची हॅटला असलेल्या कातडी पट्ट्या सुद्धा काढून टाकला. आम्ही बरतवानची तिकिटे घेतली. तिथून आम्ही हरिद्वारला जाणार हिमालयाच्या पायथ्याशी. आम्ही आगगाडीत बसलो. गाडी भरधाव धावू लागली. आमच्या पलायनाला तिची साथ. वेग पकडल्यावर माझ्या कल्पनांनीही वेग घेतला. कल्पना करा, मी बोललोच, आम्हाला थोर सद्गुरूंकडून दीक्षा मिळेल, साऱ्या दृष्टीचे ज्ञान होईल व त्या तत्रीचा आपण तंग होऊ. आपल्या शरीरात अशी अनामिक चुंबक शक्ती निर्माण होईल की हिंस्र प्राणी आपल्याला भीतच जवळ येतील. वाघ होतील मनी मांजरीसारखे. आपण कुरवाळण्यासाठी जवळपास घुटमळणार. ह्या माझ्या वाक्याने मात्र कमाल केली. जी कल्पना मला अक्षरशः मोह घालीत होती त्या कल्पनेने आमच्या ओठावर आतुर स्मित झळकले. पण जतीनदाने मात्र माझी नजर चुकविली व खिडकीबाहेरच्या धावत्या हवेकडे वळविली. दीर्घकाळ अबोल असून जतीनदाने शांततेचा भंग केला. आपल्याकडच्या पैशाचे आपण 3 हिस्से करू. प्रत्येकाने आपापले बर्दवानला जावयाचे तिकीट काढायचे, म्हणजे स्टेशनवर कुणालाच संशय येणार नाही आपण तिघे मिळून पळून जातोय ते. काहीच संशय न येता मी कबूल झालो. संध्याकाळी आमची गाडी बरनामला थांबली. जतीनदा तिकीट ऑफिसमध्ये गेले. आम्ही चक्क 15 मिनिटे त्याची वाट पाहिली, पण स्वारीचा पत्ताच नाही. आम्ही विचारपूस करू लागलो. बाजूंना त्याला शोधत आम्ही त्याला हाका मारल्या, पण स्टेशन सभोवतालच्या अनोळखी काळोखात तो अदृश्य झाला होता. मला धडकीच भरली, इतकी की मनाला एक अनामिक बधिरता येऊ लागली. देवानेच आम्हाला ह्या पेच प्रसंगातून सोडविले पाहिजे. देवाला भेटण्यासाठी जाण्याची ही माझी पहिली भरारी किती काळजीपूर्वक आखलेली, पण तिचा चकनाचूर झाला. अमर, आपण घरी परत जाऊ. मला लहान मुलासारखे रडू फुटले.
जतीन दाणे फसवून जाणे हा अपशकुन आहे. आपण यशस्वी होणारच नाही. हीच का तुझी देवावरची श्रद्धा? अरे, एका अविश्वासू साथीदाराने घेतलेली परीक्षा एवढ्याने आपल्या श्रद्धेला तडा जाणार का? अमरच्या ह्या देवी परीक्षेच्या कल्पनेने मी जरा स्थिरावलो. भरद्वाजच्या प्रसिद्ध मिठाईचा आस्वाद घेऊन आम्ही ताजेतवाने झालो. सीताभोग आणि मोतीचूरचे लाडू. काही तासातच बरेलीवरून हरिद्वारला जाणाऱ्या गाडीत आम्ही बसलो. मोगलसराईला गाडी बदलायची होती. तिथे प्लॅटफॉर्मवर वाट बघताना एका महत्वाच्या मुद्द्यावर आम्ही विचार करू लागलो. अमर, लवकरच हे रेल्वेचे अधिकारी आपली जारीने तपासणी करतील. आनंददादा काही करीत नाही आहे ना? काहीही हो, मी खोटे बोलणार नाही. माझे इतके मागणे तुझ्याकडे मुकुंदा, की तू चूप राहा. बोलणे माझ्यावर सोड. मध्ये हसू बिसू नकोस. त्या क्षणीच एक युरोपियन स्टेशन मास्टर मला आडविले आणि माझ्या पुढ्यात टेलिग्रामचा एक कागद वाचला. त्याचा अर्थ मी कळून चुकलो. रागाने घर सोडून पळता आहात ना? नाही, मी प्रांजळपणे ठामपणे बोललो. त्याच्या शब्दांनी मला खरे बोलल्यास वाव ठेवला होता. राग नव्हे तर दैवी तडफड हे कारण माझ्या अशा अर्शिष्टाराची वागण्याची मुळाशी होते. ते अधिकारी मग अमरकडे वळले. त्या दोघांमधले शाब्दिक द्वंद्व असे होते की मला गंभीर राहणे अशक्य झाले. तिसरा मुलगा कुठे आहे? दरारायुक्त आवाजात त्याने खडसावले. बोला, खरे काय ते बोला. साहेब, आपण चष्मा लावला आहे. आम्ही दोघेच आहोत. हे आपल्याला दिसत नाही आहे का? अमरने उद्मानाने स्मित केले. तिसरा मुलगा तयार करायला मी काही जादूगार नाही. तो अधिकारी तसा उद्भट बोलल्याने जरा भांबावला. त्याने दुसऱ्याचा मार्ग स्वीकारला. तुझं नाव काय? मला थॉमस म्हणतात. माझी आई इंग्लिश आहे आणि वडील भारतीय ख्रिश्चन. तुझ्या मित्राचे नाव काय? मी त्याला थॉम्सन बोलावतो. मला आता हसू आवरेना. म्हणून मी आगगाडीकडे वळलो. ट्रेन निघायची वेळ झाली असून शिट्ट्या होत होत्या. अमर त्या अधिकाऱ्याबरोबर येत होता. तो पार गोंधळला असणार. त्याने आम्हाला सरळ युरोपियन पहिल्या दर्जाच्या डब्यात बसविले. विदेशी रक्त असलेल्या 2 मुलांना देशी लोकांच्या दुसऱ्या वर्गात बसण्यास त्याला खंत वाटली असणार. तो गेल्यानंतर मी हसून हसून सीटवर चक्क लोळू लागलो. एका अनुभवी युरोपियन अधिकाऱ्यावर मात केल्याचे विजयी स्मित त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. प्लॅटफॉर्मवर जेव्हा त्याने टेलिग्राम दाखवली ती मी वाचू शकत होतो. त्यात लिहिले होते, 3 बंगाली मुलगे घर सोडून पळाले आहेत. मोगल सराईहून हरिद्वारला जात आहेत. त्यांनी युरोपियन पेहराव केला आहे. मी येईपर्यंत त्यांना थोपवून ठेवा. तुमच्या मदतीसाठी भरपूर मोबदला मिळेल. अमर, खुना केलेले रेल्वेचे वेळापत्रक घरी सोडून नकोस असे सांगितले होते मी तुला. माझी नजर त्याला दोष देत होती. दादाच्या हाती लागले असणार. माझ्या मित्राने ओळशाहून होकारार्थी संमतीदर्शक मान हलवली. आम्ही बरेलीला थोडाच वेळ थांबलो. तिथे आम्हाला द्वारका प्रसाद भेटले. त्याला आनंददादाने टेलिग्राम पाठविली होती. त्याने आम्हाला थांबविण्याचा कळकळीचा प्रयत्न केला. मी त्याला पटवून दिले की आम्ही अगदी निश्चयानेच बाहेर पडलो आहोत. इतकेच नव्हे तर त्यालाच मी आमच्या बरोबर येण्यास सांगितले. त्याने परत नकारले. मध्यरात्री कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली होती. मी अर्धवट झोपेत होतो. अमरला जागा करून एक अधिकारी त्याला प्रश्न विचारित होते. थॉमस व थॉम्सनच्या कहाणीस तोही बळी पडला. दुसऱ्या दिवशी पहाटेच हरिद्वारला पोहोचण्यात आम्ही विजयी झालो. मोठ्या थाटाने उभी टाकलेली पर्वत शिखरे भुलवीत होती. आम्ही स्टेशनवरून धावतच बाहेर पडलो आणि शहराच्या गर्दीत स्वच्छंदाने मिसळून गेलो. आनंददादाला आमच्या युरोपियन पेहरावाचे नाटक कळले असल्याचे आम्ही परत आमचा नेहमीचा भारतीय पेहराव केला. तरी पण पकडले जाण्याच्या अशुभ संकेताने माझ्या मनात घर केले होते. हरिद्वार तातडीने सोडलेले बरे असे वाटू लागले. आम्ही तिकीटे केली आणि ऋषिकेशला जाणाऱ्या गाडीत चढलो. अमर स्टेशनवर रेंगाळत होता. तितक्यात एका पोलिसाने ओरडून त्याला थांबवले. आमच्या नको असलेल्या पालकर्त्याने आम्हाला स्टेशनच्या बंगल्यावर नेले. इतकेच नव्हे तर आमचे सारे पैसे काढून घेतले. त्याने आम्हाला विनायकपूर्वकचे सांगितले की आनंददादा येईपर्यंत आम्हाला थोपवून धरणे हे त्याचे कर्तव्य आहे. आमचा हिमालयावर जाण्याचा हेतू माहीत असल्याने त्याने आम्हाला एक जगावेगळी कथा सांगितली. तुम्हाला साधू संतांबद्दल फार आदर आहे असे वाटते. एका दैवी पुरुषाशी कालच आम्ही भेट झाली. इतका थोर माणूस पृथ्वीवर दुसरा कोणी असेल असे मला वाटत नाही.
मी व माझ्या सहकार्याची व त्याची भेट 5 दिवसापूर्वीच झाली. एका खुनी माणसाचा शोध आम्ही गंगा नदीवर करीत होतो. त्या खतरनाक माणसास जिंदा किंवा मुर्दा पकडण्याचे काम आम्हावर सोपविले होते. यात्रेकरूच्या चोऱ्या करण्यासाठी तो साधू वेशात भटकतो आहे असे सांगितले होते. आमच्या जरा पुढ्यात गुन्हेगाराच्या खानाखुनाशी जुळणारी एक व्यक्ती आम्हाला दिसली. आम्ही थांबविण्यास सांगितले तरी ती थांबली नाही. आम्ही धावतच तिच्या बळजबरीने पकडण्यास असमर्थ ठरलो. म्हणून मी नाईलाजाने मागून त्या व्यक्तीवर कुऱ्हाडीचा जबरदस्त वार केला. त्या व्यक्तीचा उजवा हातच खांद्यापासून तुटला. तो ओरडला, किंचाळला तर नाहीच, पण आपल्या भयंकर जखमेवर त्याने साधी नजरसुद्धा टाकली नाही. इतकेच नव्हे तर आधी इतका झपापप चालत राहिला. आम्ही त्याच्या पुढ्यात उडी मारली तेव्हा तो आम्हाला शांतपणे बोलला, तुम्ही ज्या खुनी माणसाच्या शोधात आहात तो मी नव्हे. अशा दैवी मुद्रेच्या संतावर वार केला झाल्याने मला अत्यंत दुःख झाले. मी त्याच्या पुढे लोटांकन घातले. पुन्हा पुन्हा क्षमेची याचना केली. बाहेर उसळणारे रक्त थांबविण्यासाठी माझ्या वस्त्राचा वापर करण्याची विनंती केली. बेटा, तुझी चूकभूल झाली हे कळले मला. ते संत माझ्याकडे दयाळू दृष्टीने बघत होते. पळा आता आणि स्वतःला दोष देऊ नका. ती प्रिय जगतमाता माझी काळजी वाहणारी आहे. आपला लोंबणारा हात त्याने मनगटावर ठेवून दाबला आणि आश्चर्य, तो चिकटला. रक्त ओसरणेही थांबले. आणखी 3 दिवसांनी मला त्या झाडाखाली भेटला. मी पूर्ण बरा झालेला बघून तुम्हाला प्रमाण वाटणार नाही, म्हणून कालच मी व माझे सहकारी त्या महात्म्याला भेटायला ठरल्या स्थळी गेलो. ते तिथेच होते. त्यांनी आम्हाला आपला खांदा हात दाखवला. त्यावर जखमेचे नव्हे तर जखमेची खून सुद्धा नव्हती. मी ऋषिकेश मागे हिमालयाच्या एकांतात जातो आहे. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला व ते निघून गेले. त्यांच्या दिव्यत्वाने माझे जीवन उन्नत झाले आहे असे मला वाटत आहे. अत्यंत भक्तिपूर्वक उद्गाराने त्यांनी आपले बोलणे संपविले. हा अनुभव त्यांच्या हृदयाला स्पर्शून गेला होता. त्यांनी वर्तमानपत्रात छापलेल्या ह्या वृत्ताचे कात्रज खिशातून काढून दाखवले. अर्थात सनसनाटीची बातमी. ह्या मथळ्याखाली ही बातमी छापली होती. बातमीदारांनी काही गोष्टींची इतकी अतियोक्ती केली होती की त्या संताचा जवळजवळ शिरच्छेद झाला असे सुद्धा छापले होते. आपला छळ करणाऱ्यांना क्षमा करणाऱ्या त्या थोर संताची भेट झाली नाही याचे आम्हाला वाईट वाटले. भारत गेली 200 वर्षे ऐहिक रीतीने गरीब असला तरी दैवी धनाने श्रीमंत आहे. गगनचुंबी आध्यात्मिक उंचीचे धनी काही सहजत्या भेटून जातात, अगदी त्या पोलिसासारख्या साध्यासुध्या माणसाला सुद्धा. अशी उत्कृष्ट गोष्ट आम्हाला सांगितल्याबद्दल आम्ही त्या पोलिसाचे आभार मानले. कदाचित त्याला कितीतरी तोऱ्यात सांगायचे होते की तो आमच्याहून कितीतरी भाग्यवान होता. काहीच प्रयास न करता त्याला एका थोर संताचे सानिध्य लाभले होते आणि आमची जिव्हाळ्याची धडपड आम्हाला नेऊन पोहोचवित होती पोलीस ठाण्यात. थोर संतांच्या गुरुपावलाकडे पोहोचायचे भाग्य आम्हाला नव्हते. आम्ही हिमालयाच्या इतक्या नजीक होतो, पण ह्या कैदेमुळे हिमालयापर्यंत पोहोचणे आम्हाला अशक्य होते. संधी साधून सटकू इथून, पायी जाऊ ऋषिकेशला, मी धीर देत बोललो. पण पैसे काढून घेतल्यानंतर माझा मित्र निराश झाला होता. ह्या भयानक जंगलातून जर आपण पायी जाऊ तर महान संतांच्या चरणाजवळ नव्हे तर हिंस्र प्राण्याच्या उदरात जाऊन पोहोचू. आनंददादा व अमरचे भाऊ 3 दिवसानंतर येऊन पोहोचले. आपल्या भावाला भेटून अमरने सुटकेचा निश्वास सोडला, पण मी मात्र परिस्थितीशी तडजोड करू शकलो नाही. तू असे का केलेस असे माझे नापसंतीचे कठोर बोलणेच त्याला ऐकावे लागले. मला समजतं तुला कसं वाटतं ते, आनंददादा सांत्वनपूर्व बोलला. माझ्याबरोबर बनारसला चल, आपण तिथे एका संतांना भेटू. एवढेच मी तुला सांगतो आहे. इथून आपण कलकत्त्याला जाऊ. बाबा फार दुखावले आहेत. त्यांना भेट आणि मग तू जरूर तुझ्या सद्गुरूंच्या शोधाला जा. अमर आनंदात होता, पण मी मात्र सद्गुरूचा शोध घेणे सोडणार नव्हतो. आम्ही सगळे गाडीत बनारसला गेलो. तिथे माझ्या प्रार्थनेचे एकमेव उत्तर मला तक्षणीचे ताबडतोब सापडले. आनंददादाने फार हुशारीने एक डाव रचला होता. तो असा, मला घ्यायला हरिद्वारला यायच्या आधी तो बनारसमध्ये एका विद्वानांना भेटला. मला भेटून जरा उपदेश करण्यास सांगितले. ते विद्वान आणि त्यांचा मुलगा दोघे मिळून मला माझ्या संन्यास
संन्यास घेण्याच्या पथावरून परावृत्त करणार होते. आनंददादाने मला त्यांच्याकडे नेले. त्यांचा मुलगा अतिउत्साहाने मला बाहेर अंगणातच भेटला. त्याने मला तत्त्वज्ञानाच्या बोलण्यातच खूप वेळ गुंतवून ठेवले. भविष्यातले अदृश्य भाकीत आपण करू शकतो, असे तो म्हणत होता. माझ्या भविष्यात मी संन्यास घेण्याचा मार्ग योग्य नाही, असे त्याने ठामपणे सांगितले. तुला परत परत दुर्घटनांचा सामना करावा लागेल. तुझ्या जबाबदाऱ्या सोडून जाशील तर तुला देव भेटणे अशक्य आहे. जगाचा अनुभव घेतल्याशिवाय तू गतमार्गावर मात करू शकणार नाहीस. श्रीकृष्णाचे अमर शब्द माझ्या अगदी ओठावर आले. अगदी कुकर्मे केलेल्या माणसाने सुद्धा सतत माझे ध्यान केले तर त्याच्या साऱ्या पापाचा तत्काळ नाश होईल. इतकेच नव्हे तर दिव्यात्मा बनून त्याला चिर शांतीचा लाभ होईल. अर्जुना, हे नीट समजून घे की जो भक्त माझ्यावर निष्ठा ठेवतो त्याचे कल्याण न होता राहत नाही. त्याचा नाश कधीही होत नाही. तरी पण त्याचे ठामपणे सांगितलेले भविष्याने माझा आत्मविश्वास जरा डगमगला. मी कळकळीने परमेश्वराची मूक प्रार्थना करू लागलो. देवा, माझा संभ्रम दूर कर. मला उत्तर दे. मी संन्यास घ्यावा की संसारात राहावे, हे मला आता तत्काळ सांग. माझ्या देवा. इतक्यात एक पवित्र तेजस्वी चेहऱ्याचे साधू त्या पंडिताच्या अंगणात उभे असलेले मला दिसले. त्या खोटारड्या भविष्यवादाचे व माझे बोलणे त्यांनी ऐकले असावे, कारण त्यांनी मला हाक मारली. त्यांच्या शांत नजरेत एक प्रचंड शक्ती होती. बेटा, त्या नालायकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या प्रार्थनेच्या उत्तरादाखल देवाने मला तुला विश्वासपूर्वक सांगण्यास सांगितले आहे की संन्यास हाच तुझा जन्मीचा एकमेव मार्ग आहे. विस्मयाने व कृतज्ञतेने मी हा निर्णायक संदेश ऐकून घेतला. इकडे ये. त्यांच्याबरोबर बोलू नकोस. तो मला अंगणातून हाक मारत होता. माझ्या सांत्विक मार्गदर्शकाने आशीर्वादाचा हात उंचावला व संत पावलाने तिथून निघून गेला. तो साधूही तुझ्यासारखा वेडपट आहे. त्या तल्लख विद्वानाने आपले भाष्य केले. ते व त्याचा मुलगा विषण्णेने माझ्याकडे बघत होते. त्या साधूनेही देवाला शोधण्यासाठी आपले घर सोडले आहे म्हणे. मी त्याच्याकडे पाठ फिरवली. आनंददादाला मी सांगितले की मला त्याच्याशी काही बोलायचे नाही. चल, आपण घरी जाऊ. आनंददादाने तत्काळ परतण्याचे मान्य केले व आम्ही कलकत्त्यास जायला गाडीत बसलो. गाडीत मी आनंददादापासून जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागलो की डिटेक्टिव्ह साहेब, मी माझ्या 2 मित्राबरोबर निघालो आहे. हे तुला कसे कळले? दादाने स्मित केले. तुझ्या शाळेतून कळले की अमर वर्गातून निघून गेला आहे व परत आलाच नाही. मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो व त्या मला खुना केलेल्या रेल्वेचे वेळापत्रक सापडले. अमरचे वडील आपल्या गाडी वाहनाचं सांगत होते. माझा मुलगा आज माझ्याबरोबर येणार नाही. तो घरातून नाहीसा झाला आहे. ते दुःखद स्वरात बोलत होते. माझ्या गाडीवाला मित्र सांगत होता की तुमचा मुलगा व दोघेही युरोपियन कपडे घालून आज ट्रेनने हरिद्वारला गेले. इतकेच नव्हे तर आपले कातडी बूट त्यांनी गाडीवानांना बहाल केले. असे 3 पुरावे माझ्या हाती लागले. एक वेळापत्रक, दुसरा तिघेजण व तिसरा युरोपियन पेहराव. वैताग व गंमत मिश्रित भावनेने मी दादाचे बोलणे ऐकत होतो. खरंच त्या गाडीवानांना दाखविलेले औरत्याने आम्हाला फळले नव्हते. दादा पुढे सांगू लागला. अर्थातच अमरने खुना केलेल्या साऱ्या स्टेशनवरच्या अधिकाऱ्यांना मी तारा केला. बरेलीवर खून होती म्हणून तिथल्या माझ्या मित्राला द्वारकालाही मी तार केली. मग कलकत्त्याला आपल्या शेजारी पाजारी विचारपूस केल्यावर मला कळले की जतीनही एक दिवस नाहीसा झाला होता, पण दुसऱ्या दिवशीच परत आला युरोपियन पेहरावात. मी त्याला भेटलो. त्याला जेवायला बोलावले. त्याने होकार दिला. माझ्या मित्रत्वाच्या वागण्याने तो जरा गोंधळला. रस्त्यातच मी त्याला न सांगता पोलीस स्टेशनमध्ये नेले. काही कठोर मुद्रेच्या पोलीस ऑफिसरांनी मी आधीच निवडून ठेवले होते. पोलीस स्टेशनवर ते सारेजण त्याच्या सभोवती होते. त्याच्या भेदक नजरेमुळे जतीनने मला सारे काही सांगितले. मी अगदी उत्साहाने हिमालयात जाण्यास निघालो. तो सांगू लागला. थोर विभूतींना भेटायची मी उत्सुक होतो. मात्र मुकुंद जेव्हा मला हिंसक जनावरे पाळीव प्राण्याप्रमाणे आपल्या सभोवती बसतील तेव्हा मी घाबरून गेलो. दरदरून घाम सुटला मला. समजा त्या जंगली जनावराच्या भयंकरतेने आमच्या आध्यात्मिक शांतीचा परिणाम झाला नाही तर आमचे काय होईल? मी वाघाचे खाद्य बनवून त्यांच्या उदरात तुकडे होऊन जात असल्याचे दृश्य मला दिसू लागले. ऐकल्याबरोबर जतीनदावर आलेला राग जाऊन मी हसतच सुटलो. ह्या मजेसाठी त्याने दिलेल्या
पश्चातापाची माफ केला, पण मी कबूल करतो की जतीनदादालाही पोलिसांचे सानिध्य लाभले ह्याचा मला आनंद झाला. आनंददादा, तू निष्पाप डिटेक्टिव्ह आहेस. मनोरंजन आणि हताशपणे या भावनेने मी म्हणालो. आणि मी जतीनदादाला सांगणार आहे, त्याने माझा विश्वासघात केला नसून आत्मसंरक्षणासाठीच तो नाहीसा झाला होता. घरी कलकत्त्याला बाबांचे सांगणे माझ्या हृदयाला स्पर्शून गेले. ते म्हणाले, "मी तुला विनंती करतो, तुझे शालेय शिक्षण पुरे होण्यापर्यंत तरी कुठे जाऊ नकोस." स्वामी केवलानंद नावाचे विद्वान संत होते. त्यांच्या नियमित घरी येण्याची योजना ही त्यांनी केली होती. "हे संत तुला संस्कृत शिकवायला येतील." वडिलांनी मला आश्वासन दिले. बाबांना अशा वाटत होती की माझ्या अध्यात्माची भूक त्यांच्या सानिध्याने जराशी तृप्त होईल. माझे मन लागेल. घरी पाय ठेवेल, पण झाले उलटेच. त्यांच्याकडून मला वृक्ष शिक्षण मिळण्यापेक्षा माझ्या दैवी उत्कंठेचा दुजारा मिळाला. बाबांना माहीत नव्हते की स्वामी केवलानंद लाहिरी महाशयांचे उच्च प्रतीचे शिष्य होते. या अप्रतिम सद्गुरूच्या दैवी आकर्षणामुळे त्यांना हजारो शिष्य होते. मला कळून मला नंतर कळून आले की लाहिरी महाशय केवलानंदांचा ज्ञानी ऋषी म्हणून गौरव करीत असत. माझे शिक्षक उमदे होते. त्यांच्या देखण्या चेहऱ्याला कुरळ्या केसांची भरीव महिरप होती. त्यांचे काळेभोर डोळे बालकासारखे निष्पाप आणि नितळ होते. ते सडपातळ असून त्यांच्या हालचालीत आकर्षक गंभीरता होती. त्यांचे प्रेमळ व सौम्य व्यक्तिमत्व चैतन्याने ओतपोत भरलेले होते. क्रियायोगाच्या गंभीर ध्यानात आमचे तासाच्या तास निघून जात. केवलानंद प्राचीन शास्त्राचे विद्वान म्हणून प्रसिद्ध झाले. ते शास्त्री महाशय म्हणून ओळखले जात. पण माझ्या संस्कृतच्या ज्ञानात म्हणण्याजोगे भर पडली नाही, कारण मिळालेल्या वेळात त्यांच्याबरोबर योग व लाहिरी महाशय यांच्याबद्दल बोलण्यातच मला रस असे. संस्कृत व्याकरण सर्वज्ञ नीरस वाटे. एकदा बोलता बोलता माझ्या ह्या शिक्षकांनी मला लाहिरी महाशयांबरोबरच्या आपल्या जीवनाबद्दल सांगितले. मी खरेच भाग्यवान आहे. लाहिरी महाशयांच्या सानिध्यात मला 10 वर्ष राहावयाची संधी मिळाली. त्यांचे बनारसचे निवासस्थान हेच माझे तीर्थस्थान होते. आपल्या निवासस्थानाच्या पहिल्या मजल्यावर समोरच्या दालनात ते नेहमीच असत. ते पाटावर पद्मासन घालून बसत. त्यांचा शिष्यवर्ग त्यांच्या पुढे बसलेला असे. त्यांच्या देदीप्यमान नेत्रात देवी आनंद झळकत असे. त्यांचे नेत्र नेहमीच अर्धवट मिटलेले असत. त्यांच्या दूरदृष्टीत बुबुळाने अनंत शांतीचा वेध घेतलेला असे. ते मितभाषी होते. कधी कधी त्यांची नजर त्यांच्या शिष्याला त्यांच्या मदतीची गरज आहे त्यांच्यावर खिळलेले असते, तेव्हा मात्र त्यांचे शब्द मोठ्या प्रकाशाच्या झोतासारखे येत. त्यांचा एका नजरेने माझे मन एका अनामिक शांतीचे फुलून जात असे. त्यांच्या कृपेचा सुगंध दैवीपदातून येणाऱ्या गंधाप्रमाणे मला भारून टाकत असे. त्यांच्याकडे एका शब्दाचीही देवाणघेवाण न झाली तरी त्यांच्या फक्त सानिध्यानेच माझ्या आत्म्याची प्रगती होत असे. माझ्या अग्रतेत कुठलीही बाधा उत्पन्न झाली तरी मी त्या माझ्या सद्गुरूच्या चरणाचे ध्यान करीत असे आणि त्यामुळे मला ध्यानस्थ अवस्थेतील अगदी तरल स्तरची साध्य होत. दुसऱ्या कुठल्याही शिक्षकाकडे असा अनुभव मला आला नाही. लाहिरी महाशय म्हणजे देवाचे जिवंत मंदिरच होते. त्या मंदिराचे गुप्त दरवाजे त्यांच्या साऱ्या शिष्यांसाठी त्यांच्या श्रद्धेने उघडत असे. लाहिरी महाशय ग्रंथाचा शाब्दिक उपारोह करीत नसत. अगदी सहजपणे ते ह्या दैवी लायब्ररीत खोल बुडी घेत. शब्दांचा फेस व ज्ञानाचे फवारे त्यांच्या उदरातेतून उफाळून येत. युगायुगांपासून वेदांमध्ये खोलवर दडलेल्या गंभीरतार्थ उलगड्याची गुरुकिल्लीच त्यांच्याकडे होती. जाऊन अनुभव घेऊन येईल आणि त्यानंतर सांगेल तुम्हाला. कितीतरी शिक्षक शाब्दिक पाठांतर करून अनुभव नसताना धडाधड उत्तरे देत असतात. त्यांच्या अगदी उलट लाहिरी महाशयांची रीत. बघा, श्लोक वाचा, समजून घ्या, त्यावर मनन करा आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. प्रयत्न तुम्हीच केला पाहिजे. मी तुमच्या विचारांना दिशा दाखवेन आणि खऱ्या अर्थाने उलगडा तुम्हाला करून देईल. लाहिरी महाशयांच्या साऱ्या शिष्यांनी हे आपले लिखाणात लिहिले आहे. सद्गुरू अंधविश्वासाने उपदेश करीत नसत. शब्द म्हणजे टरफल ते म्हणत. त्यातील गंभीरतार्थ हवा असेल तर ध्यानाने त्या परमेश्वराशी आनंदाने संध्यात साधा. आपल्या शिष्यांची कुठलीही अडचण किंवा पेचाचा प्रसंग असला तरी त्यांना सुटण्यासाठी लाहिरी महाशयांचा एकमेव मार्ग क्रियायोग.
ते नेहमी सांगत, क्रियायोग हीच गुरुकिल्ली आहे. मी या देहात नसेल तेव्हा सुद्धा तिची कार्यक्षमता कायम राहील, कधीही कमी होणार नाही. क्रियायोगाची कार्यप्रणाली कुणीही अडवून ठेवू शकत नाही, दडवून शकत नाही, विसरूही शकत नाही. फक्त शाब्दिक ज्ञान टरफलासारखे असते. सतत आपल्या मुक्तीच्या मार्गावर चालत राहा. क्रियायोग हाच तो मार्ग आहे आणि सतत साधनेने त्यात जास्तीत जास्त शक्ती येते. हा लाहिरी महाशयांचा गुरु उपदेश आहे. स्वामी केवलानंद पुढे सांगू लागले, क्रियायोगावर माझीही गाढ श्रद्धा आहे. मानवाला यज्ञ करून आनंदाचा शोध घ्यायचा असेल तर क्रियायोग हाच मार्ग आहे. पुढेही महत्वाचे भाष्य करून त्यांनी आपले बोलणे संपवले. जे सर्वव्यापक दैवक प्रत्येक माणसामध्ये दडलेले असते ते लाहिरी महाशयांच्या रूपाने मानवी रूपात साकारले आहे. त्यांच्या कित्येक शिष्यांच्या रूपेही अनेक दैवी संतांनी केलेल्या चमत्कारासारखाच एक चमत्कार लाहिरी महाशयांनी केला. त्यावेळी केवलानंद तिथे उपस्थित होते. आपल्या पुढ्यात असलेल्या संस्कृत ग्रंथावर नसून कुठे दूरवर बघणाऱ्या दृष्टी केवलानंदांनी मला हे कथन केले. रामू नावाच्या एका अन्य शिष्याची मला फारच दया आली, पण देपीमान दिव्य चक्षु असलेल्या आपल्या दैववत गुरूंची इतक्या अवस्थेने सेवा करणारा हा शिष्य त्याच्या पुढे काजळी अंधत्व का? एके दिवशी मी रामूशी बोलण्याचे संधान बांधले, पण तो तास झाले तरी महाशयांच्या पंखाने वारे घालीतच बसला होता. उठायचे नावच घेना. एकदा तो उठला तेव्हा मी त्याच्या मागोमाग गेलो. रामू कधीपासून दिसत नाही तुला? जन्मापासून साहेब. सूर्याचा उजेड कसा असतो हे त्याच्या डोळ्यांनी कधीच पाहिलेच नव्हते. आपले सर्वशक्तिमान गुरु तुला मदत करू शकतील. तू त्यांना विनंती कर. दुसऱ्या दिवशी रामूने भीतीतच लाहिरी महाशयांकडे हा विषय काढला. अध्यात्माची इतकी अवाढव्य संपत्ती असताना ऐहिक संपत्ती मागण्याची त्याला लाजच वाटत होती. माझ्या देवा, साऱ्या जगाला प्रकाश देणाराच आपल्याला सामावला आहे. मी प्रार्थना करतो की त्याचा प्रकाश माझ्या अंध नेत्रात येऊ द्या आणि सूर्याचा प्रकाश मला बघू दे. रामू, कुणीतरी मला अडचणीत टाकायचे ठरवले आहे. असे काही करण्याची शक्ती मला नाही. महाशय पण आपल्यामध्ये असलेल्या सर्व शक्तिशाली देव असे खचितच करू शकतो. ती गोष्ट वेगळी रामू. देवाच्या शक्तीला अंतर नाही. तो आकाशातीत नक्षत्रांना प्रकाश देतो. तो मानव शरीरातील ग्रंथींना चैतन्य देतो. तो तुझ्या डोळ्यांना प्रकाशमय दृष्टी देऊ शकेल. सद्गुरूंनी रामूच्या कपाळाला भुवयांमधल्या स्थानावर हात लावला व म्हणाले, तुझे लक्ष इथे स्थिर कर आणि श्रीरामच्या नावाचा जप कर. एक दिवस सूर्य तुला आपला प्रकाश दाखवेल. आणि अगदी तसेच घडले. एका आठवड्यातच मी प्रभात उजाडली. निसर्गाच्या सुंदर उपड्याने त्याला प्रथमच दर्शन झाले. आमच्या सर्वशक्तिमान गुरूंनी श्रीरामाचा जप करायचा अचूक मार्ग आपल्या शिष्याला दाखविला. रामूची श्रद्धा ही सुपीक झालेली होती. त्यात सद्गुरूंनी घातलेले बीज प्रकाश रूपाने फळले. स्वामी केवलानंद क्षणभर स्तब्धच राहिले आणि आपल्या गुरूची प्रशंसा करीत ते मला पुढे सांगू लागले. लाहिरी महाशयांनी आपल्या गौरवासाठी, अहंकारासाठी कुठला चमत्कार केला नाही. त्यांनी स्वतःला पूर्णपणे परमेश्वराला समर्पित केले होते आणि परमेश्वराची शक्ती त्यांच्यामधून अबाधित वाहू लागली. लाहिरी महाशयांच्या माध्यमातून बरे केले गेलेले अगणित देह त्यांच्या अंत्यविधीत अग्नीलाही अर्पण झाले, दिसेनासे झाले. त्यांनी मूकपणे माणसामध्ये केलेले आध्यात्मिक जागृती म्हणजे त्यांचे चिरस्थायी चमत्कार आहेत. मी संस्कृत पंडित झालो नाही, पण केवलानंदांनी दैवी संधी मला शिकवली. इथे हा अध्याय संपलेला आहे. भेटूया आपण आपल्या पुढच्या अध्यायासोबत.